नमस्कार, मी कल्पना बांदेकर आरवंदेकर मेजवानी आणि बरंच काहीमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत साबुदाणे वडे आणि कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर. तर त्यासाठी लागणारं साहित्य, ही काकडी आहे, एक काकडी आहे, मी किसून घेतली आहे. शेंगदाण्याचा कूट आहे थोडा, हे 4 चमचे दही आहे, ह्या मिरच्या आणि हे सेंधव मीठ आहे, कारण आपला उपवास आहे त्याच्यामुळे सेंधव मीठ वापरलं. आता आपण पाहत आहोत साबुदाण्या वड्यांचं साहित्य. हे 1.5 वाटी मी साबुदाणे घेतले, रात्री मी धुवून स्वच्छ भिजत घालून ठेवले, त्याच्याबरोबरच पाणी ठेवलेलं. हे बघा आता छान फुललेत, मस्त मोकळे झालेत बघा. हा एक बटाटा घेतलाय मोठा, स्मॅश करून. हे राजगिऱ्याचं पीठ आहे 2 चमचे, हे सेंधव मीठ आहे, हा शेंगदाण्याचा कूट आहे, हे शेंगदाण्याचं तेल आहे, उपास आहे म्हणून, आणि ही मिरचीची पेस्ट आहे. हे एवढं साहित्य आता आपल्याला लागणार आहे. हे बघा मस्त मोकळे झालेत साबुदाणे, छान फुगले पण आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करूया. ही मिरचीची पेस्ट घालून घेते, हा बटाटा घालून घेते, त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घेते. राजगिऱ्याचं पीठ आहे हे, ह्यामुळे त्याला चांगलं बाइंडिंग येतं, बटाट्यामुळे आणि ह्या पिठामुळे त्याला चांगलं बाइंडिंग येतं. चवीसाठी आपण त्याच्यात मीठ घालणार आहे. हे बघून आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. आपले सगळे पदार्थ त्यामध्ये एकजीव झालेत बघा. चांगलं मळून झालंय. आता आपण वडे थापून घेऊया. हा बघा एवढा गोळा घेतला आहे मी, तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही थापू शकता. आपला साबुदाणा पण दिसतोय त्यामध्ये. असेच मी सगळे वडे थापून घेते आणि मग तळून घेते. तुम्हाला अजून पातळ पाहिजे असतील तर करू शकता पातळ. आता मी गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवली आहे. तेल आपलं छान तापलंय, त्यामध्ये आता मी वडे सोडते. गॅस बारीक करायचा, एक-एकच सोडायचं. आता आपण हा साबुदाणा दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊया. बघा एक साईड त्याची चांगली भाजली आहे. आता आपण दुसरी साईड असा साबुदाणा पलटून घ्यायचा. असं जरा साईडने कडा दाबायची, म्हणजे तो चांगला फुलून येऊ शकतो. बघा आपला साबुदाणा वडा कसा छान फुगलाय, तुम्हाला दिसतच असेल. आता हा मी काढून घेते तेलातून. हा पण छान फुगले. असेच मी आता बाकीचे पण साबुदाणा वडा तळून घेते. तर आपले हे सर्व वडे तळून झालेले आहेत. बघा मस्त फुलले. तर आता आपण कोशिंबीर तयार करून घेऊया. ही आपण एक काकडी किसून घेतली होती, ती याच्यात घालून घेऊया.
हा शेंगदाण्याचा कूट घालते. ह्या मिरच्या आहेत. थोडंसं मीठ. आणि दही. चार चमचे दही घालायचे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही वरून तुम्ही घालू शकता. आम्ही खात नाही त्याच्यामुळे मी काही घातली नाही. ही आपली झाली काकडीची कोशिंबीर. काकडीची कोशिंबीर आणि साबुदाणे वडे याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.